आरुषी केक अँड रेसिपी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। महाशिवरात्री व्रताचे नियम ही कामे चुकून सुद्धा करू नका। नमस्कार, तुम्ही पाहत आहात आरुषी केक अँड रेसिपी मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे व्रत करत असताना आपण कोणत्या नियमाचे पालन केले पाहिजे, कोणत्या चुका टाळल्या पाहिजे याची माहिती देणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर राहावी अशी मी महादेवाला प्रार्थना करते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते। यावर्षी 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री आलेली आहे। तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतात किंवा महादेवाची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असते। भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता। त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात। त्यामध्ये धोत्र्याची फुले, पांढऱ्या रंगाची फुले, त्याचबरोबर एरंडाचे फळ असेल, बेलाची फळ, बेलाची पान, वेगवेगळ्या झाडांची पाने अर्पणसुद्धा केली जातात। दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो। पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजे किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहे, ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात। महादेव जितके भोळे आहे, जे त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने सुद्धा प्रसन्न होतात, तितके ते लवकर क्रोधित सुद्धा होतात। त्यामुळे काही नियमाचे पालन आपण जरूर केले पाहिजे। यातला सगळ्यात पहिला नियम, महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका। शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा। महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील। अंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा। अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करावी। यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष किंवा कालसर्पदोष असेल तर तो निघून जाईल। त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता। काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका। यानंतरचा पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाही। ज्यांना एखाद्या पदार्थाचा व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये। कोणत्याही गोष्टीचा व्यसन करू नये। व्रत असो अथवा नसो, व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधी घातक आहे। पण प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळले पाहिजे। यानंतरचा तिसरा नियम असा आहे, महादेवाच्या पिंडीवर हळदीचा किंवा कुंकवाचा वापर अजिबात करू नये। कारण महादेवाची पिंडी आहे ती पुरुष तत्वाची प्रतीक आहे। हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे। हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचा दीर्घायुष्य वाढावा म्हणून लावत असतात। आणि भगवान महादेव जे आहे ते संहारक आहेत, म्हणजे दुष्टांचा ते संहार करतात, आपल्याला संकटापासून वाचवतात। त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू व्हायला जात नाही। दुसरे कारण असे आहे, महादेवाने वैराग्य अवतार धारण केला होता, म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता। त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन, भस्म या गोष्टीचा वापर केला जातो, ज्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका। यानंतरचा चौथा नियम असा आहे, महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो
किंवा दह्याचा असो, पंचामृताचा असो, पाण्याचा असो किंवा मधाचा असो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा, पण शंखाचा वापर अजिबात करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असे सांगितले आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता, एक राक्षस होता आणि या राक्षसाचा महादेवाने वध केला होता. पूजेमध्ये पूर्णपणे शंख वापरणे वर्ज्य आहे. आतापर्यंत कधी महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा याचना करा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. कारण आपल्याकडे पूजेमध्ये जो काही शंखाचा वापर असतो तर हा शंखचूड नावाचा प्रतीक आहे. तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा लक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्वाचं स्थान का देतो? तर शंखचूड नावाचा जो असुर होता, राक्षस होता, तो भगवान विष्णूचा भक्त होता. त्यामुळे विष्णूच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. यानंतरचा 5वा नियम असा आहे, महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही. महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात, तेथे जाऊन पूजा करतात, पण असं अजिबात करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका. पूर्णपणे वर्ज्य मानले गेलेले आहे. ही चुका तुम्हाला टाळायची आहे. महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याचे फुले, त्याचबरोबर केवड्याची फुले, केतकीची फुले अजिबात व्हायची नाही. महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टीवर जे वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. आता पुढचा जो नियम मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या नियमाचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो, दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडे किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी एक स्टीलचा तांब्या वापरू शकता, पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचा एखादा भांडं वापरू शकता, पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचे नाही. कारण दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात, त्याचं विष बनतं. तर हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही टाळलात तर बरं होईल. आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असं आवर्जून सांगितलं जातं. कारण वर्षभरामध्ये सुद्धा आपण महादेवाची भरपूर सारी व्रतवैकल्य करतो. हरतालिका तृतीयासुद्धा आपण माता पार्वतीची पूजा करतो. मग महादेवाची पूजा करत असताना हळदी कुंकवाचा वापर करू नका असं सांगितलं जातं. तर माता पार्वतीच्या पूजेमध्ये सुद्धा हळदी कुंकू वापरायचं नाही का? तर बघा, जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीची पूजा करतो तेव्हा तेथे हळदी कुंकू अजिबात वापरायचं नसतं. पण जेव्हा आपण महादेवाची त्यांच्या कुटुंबासह पूजा करतो, म्हणजे आपल्याकडे जर फोटो असेल आणि त्या फोटोमध्ये महादेव, माता पार्वती, त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय या चौघांचा जर फोटो असेल किंवा महादेवाच्या बरोबर त्यांच्या कुटुंबापैकी कोणी एक जरी व्यक्ती असेल तर तेव्हा मात्र आपण महादेवांना हळदी कुंकू लावू शकतो. यानंतर पुढचा नियम असा आहे, महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केल्या असतात. त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा नसतात. म्हणजे महादेवाच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडत असतो, म्हणजे व्रताचे पारणे करतो, तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ महादेवांना अर्पण केले असतात ते अजिबात खायचे नाही. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवले असते ते
खाण्यात वर्ज्य आहे. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणे चुकीचे वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येईल. यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे, महाशिवरात्रीचा व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे, ज्या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचे व्रत असेल, उपवास असेल, तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही. महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तर आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं, आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये, त्यामुळे कुणाचं मन दुखेल, आपल्यावर कुणी नाराज होईल, अशा गोष्टी आपण शिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल. तरी आपण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यांना 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल तर त्यांना बाळाच्या हालचाली नक्की जाणवत असतील. त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा, म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी व्यवस्थितपणे घ्यावे. चांगलं जेवण करावं, अजिबात उपाशी राहू नये, त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांनी या नियमाचे पालन जरूर करावं. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने अर्पण करत असताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावी. म्हणजे तर तुम्ही 1 बेलाचे पान अर्पण करू शकता, 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता, पण 1 बेलाचे पान याचा अर्थ असा होतो, एका बेलाच्या पानाला 3 पान असतात, म्हणजे 3 दलाचे मिळून 1 पान तयार झालेला असतो. त्यामुळे तुम्हाला पानसुद्धा 3 दलाचे आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. बेलाचे पान तुटके असतात. बेलाच्या झाडाच्या सर्वप्रथम नमस्कार करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ते बेलाचे पान तोडायचं आहे. हे पान पूर्णपणे 3 दलाचे असलेले पाहिजे, पण जळालेले, चिरलेले किंवा तुटलेले अजिबात महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही. महाशिवरात्रीचा सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा नियम, जर तुम्हाला महादेवाच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात नाराज व्हायचं कारण नाही. पण पूजा करताना, व्रत करताना महादेवाच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू अजिबात अर्पण करू नका. यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात आणि आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. खरं सांगायचं झालं तर महाशिवरात्रीचे व्रत करण्यासाठी आपल्या मनातील शुद्ध भाव आणि महादेवावर असणारी भक्ती खूप महत्त्वाची आहे. तर या गोष्टीचा तुम्ही पालन जरूर करा आणि अक्षदा वाहत असताना किंवा तांदळाचा वापर करत असताना पूजेमध्ये करत असतो तर त्या अक्षदा ज्या आहेत किंवा तांदूळ जे आहे ते तुटके नसावे. अखंड म्हणजे न तुटलेल्या तांदळाचा वापर आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये करायचा आहे. तुम्हाला सर्वांना आपल्या आरुषी केक अँड रेसिपी मराठीच्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आरुषी केक अँड रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.